सो हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे परेश बोयर व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा दिवस आहे दुसरा। तर आज आम्ही चाललो गोकर्णशी मुर्डेश्वरला। मुर्डेश्वरला जावाच्या पहिला आपण आहे नाश्ता करून घेऊया। नाश्त्याला आहे इडली, तर कैशी लागते बघू तुम्हाला मी शेकते। टेस्ट कैशी आपल्या या चांगली आहे, काय चांगली आहे। आया इडलीनं सांबारच भेटतं ना, मसाला डोसा वगैरे भेटतं, बिजा काही भेटत नाही। तर न गाईज आहे एक बघायला भेटला आहे ना, सगळे दुकानं व यांचे कास्टमध्ये ना नावं लिहिलेली आहेत। आपल्या या हिंदी मराठी नाही हिंदी ना इंग्लिशमध्ये नावं असतात, तर आया त्यांच्या याच्या नावं लिहिलेली आहेत बघा। मी कालपासून बघतो यांचीच प्रत्येक दुकानावर यांचे कास्टमध्ये नावं आहेत। आपल्यासारखं नाही, इंग्लिश हिंदी वगैरे यांची नावं यांचीच कास्टमध्ये आहेत। सो चला आता आपण निघूया जावाला मुर्डेश्वर। हे कसे ताई, आम्हाला नाश्ता आवडला नाही तर आम्ही आहे डोसा खावायला येलो। डोसा खाऊन जायचं वाटतं, असं लागतंय। नाश्त्याचा जाम प्रॉब्लेम आहे। ओम नमः शिवाय। कैसा है कैसा है? तोंडवली वाटते काही नाही। सो गाईज आम्ही ना आता जावाच्या पहिला या क्रिकेट खेळतो। बस अजून आलेली आहे आमची, म्हणून आम्ही सगळे क्रिकेट खेळतो बघा कैसे। सो गाईज आता फायनली आपण बॅगा घेतल्या। चला आता बसमध्ये बेसू। आता टाईम झालेला आहे 8:30, 6 वाजता निघणार होतो ना, 8:30 वाजलं। तर आता बस स्टॉप बघा यांचा कसं आहे। आपला नसल आवरा यांचा मोठा बस स्टॉप आहे। आवरे मोठे बस स्टॉपमध्ये आपल्याला बस बघायचे आहे। आवऱ्यान बस बघायचे, भेटली समोरच आहे बसवाला आपले। चला आता तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे, सगळे सीन एन्जॉय करा। भारी आहे, म्हणजे निकला जंगल सफारी कोमर घेता वैसा वाटतं। चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आता बॅग टाकू बसमध्ये न निघू। सो गाईज बघा आपली बस आहे, मिनी बस। तर आपण इजान बसूया, सगळं बघा माझ्या मंगारी बेसताना एक जण, पण आता बेसूया याच्यानं जाऊया मुर्डेश्वरला। एक स्पॉट झेत जाणार आमचा नवीन स्पॉट। चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। हां काय करा हाय
सो गाईज हे किल्ल्याचं नाव आहे मिर्झा फोर्ट. बघा बायाशी तर जाम भारी आहे. आत्महत्यांशी बघायचा प्रयत्न करू कैसा आहे तुम्हाला दाखवतोय बघा. हे बघा एंट्री बघा किती भारी वाटते. मिर्झा फोर्ट, मिर्झा फोर्ट, मिर्झा किल्ला, मिर्झा मिर्झा एक नंबर. आपण आता बावरी बघू. बावरी बघ कसली आहे. बाबा जाम खोल आहे, जाम मोठे. एंट्री बघा. सो गाईज आता आपण धारेश्वर टेम्पल बघायला आलो. शंकराचंच आहे हे बघा. बाहेरच कशी मूर्ती, मधीन तला. यांचं सगळ्यांचं तल मंदिर वगैरे जाम भारी आहे. यानच ना मासा ते दिसतात आपल्याला. माहिती ना आपल्याला. सो गाईज आता टोल नाका येणार आहे. त्यावर टोल नाका आल्यावर राघव होईल बोल. सो गाईज आता दादासाहेब आहे गार्डन आहे वरती, तो बघायला आणले. कमानी बिमानी वगैरे भारी आहे. सगळं जंगलान आहे गार्डन. मला दाखवते बघा कमानी बघा. म्हणा गार्डनचं नाव काय आहे? गार्डनचं नाव अंडा पॉन्ड, मरीन रॉक, मरीन पार्क सॉरी. ओ वल्लव रे नाकवा, ओ वल्लव रे राम. आपल्या वऱ्यात त्या वरीने जाय उतर. बघा दोन झाडातील, दोन झाडा नाही दोन रस्त्यातील सॉरी. यो रस्ती जरा भारी वाटते, मजा आहे रस्ता बघा. अरे यो जरा बघायला मजा येते खाली.
यो बघा माकर तलाव बघा कैसा आहे मधीनच तला गेले. सो गाईज माझे माघारी तुम्ही बघतास मरीन पार्क वगैरे तो तुम्हाला सगळं एक्सप्लोर केला मी. तुम्हाला कैसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. न जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ जर आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सो चला आता आम्ही आता आणखी चाललो मुर्डेश्वरला. व्हिडिओमध्ये कंटिन्यू. सो गाईज बीचच्या कडेलाच आहे यो कामत यात्री लॉज. आता आपण बघूया आहे आपल्याला रूम भेटतान का, रूमचा रेट काय आहे तो पण तुम्हाला सांगेन. हे बघा आणशीच महादेव दिसतंय शंकर बघा मुर्डेश्वर टेम्पल. गाईज जाम महाग आहे हॉटेल बीचचे करायला आहे म्हणून बोलतं एक रूमचं 2,500 रुपये. आम्हाला 3 रूम जेवायचं ते 7,500 रुपये न. तया आता जामच माग होता गोकर्णाला तया 10,000 रुपये दिलं एक हॉलचं. चला आता बघू दादाचं तया बोलतान मी मधीन रवं नाही पण आता बीचचा व्ह्यू बघू जरा. सो गाईज रूम भेटलं. चला आता आपण जेवायला जाऊ. बघू आता काय पाव भेटतंय भाजी भेटतंय का सांबार मसाला भेटतंय. कडक ऊन आहे इथं. ऊन पण जाम कडक आहे. यावेळी बघा टोप्या घेतल्या बेकार ऊन आहे या समोरचं काही दिसत नाही आवरा ऊन पडले. चला आता आयाच आहे दुकानातील तुम्हाला दाखवत आहे फिशची रेट काय आहे. सो गाईज बीचची व्ह्यू बघा बोटी बघा कशा. शंकराचा देव मूर्ती बघा का ती लांब आहे जाम मोठे आहे. तुम्हाला कॅमेऱ्याने छोटी वाटत असेल जवळ आहे ना ती 10-12 मजली जास्तच. व्ह्यू बघा जायचा. आता आपण आया बघू रेट काय आहे जेवणाचा तुम्हाला सांगते कैसा काय ते. तुमच्या याला काय बोलता सांगा म्हणा कमेंट करून. हॉटेल इंद्रप्रसाद. चला ताई आपण जेवूया. बाहेरच वास जाम भारी येत आहे. बघत आतमध्ये काय
थाली आले थाली काय आहे दाखव काय काय सांग. बीटची भाजी आहे, दही, ही मिक्स भाजी, सांबार, रस्सम, खीर आणि मसाला भात. मसाला पापड मसाला भात. मसाला भात आणि काही शेंगला नाही डायरेक्ट घचारले बघ. उपास उपास जाम कठीण झाले यांचा महाशिवरात्री तो बघ. पोऱ्याच्या तोंडाला पाणी सुटले. पोऱ्याला बागरा पाहिजे व्हेज व्हेज प्युअर व्हेज हॉटेलमध्ये. पनीर टिक्का मसाला आलेला आहे आणि 2 रोटी डबा के कर. जाम लवकर आला काय जाम. सो हॅलो गाईस, आपण आता 5 वाजल्या दर्शनासाठी चाललो देवलान. हे बघा कसना मोठा आहे देवलाचा एंट्रीच. प्रवेशद्वार बघा किती मोठा आहे. माझ्या माघारी जो बघतास ना तो मुर्डेश्वरची कमानी आहे बघा किती मोठी आहे. लक्ष नजर नाही लोक आवरी वरती आहे. ती बिन मोबाईल आहे ना जाम खाली गेले, जवळजवळ कमरब खाली गेले बघा. जाम भारी वाटतंय. सो बघा व्हिडिओ बघा. मंदिराच्या आतला प्रवेशद्वार बघा कैसा बेसले आमचा देव, आपला देव बघा. हे चल त्यांची वरती जावं वाटतंय. मंदिर वाटते बंद करतात म्हणून बघा कैसे कैसे लोक धावत चालले पाठीमागशी. जाम फिरून 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 चालले. जसं जसं वरती येतं तसं तसं व्ह्यू भारी वाटतंय. पोचलो. बस हे बंद करा. वरून व्ह्यू बघा गाईस कैसा आहे देवलाचा. मला सगळ्यात जास्त हेच आवडला ना. बीच बघा गर्दी किती आहे बापो बाबा. राम गचरे डायरेक्ट आपला हे बघा महादेव बघा. हे बघा यार रावणावली आत्मलिंग गणपती अप्पाच येत आहे म्हणजे गणपती अप्पाला देत आहे. याची पण स्टोरी आहे ती तुम्हाला आज रात्री नक्की ऐकवीन का याची स्टोरी काय आहे ती. तो बघा गाईज रावण एका रथाने आलता नाया उतरलेला. तो बघा आपला महादेव नयो नंदी. गाईज नंदी बघा किती भारी वाटते. आणि वरती आल्यावर ना 2 मंदिरातील हा एक मंदिर आहे श्री सुधर रामेश्वर आणि ते एक मंदिर आहे. दोन्ही मंदिराचं पण दर्शन घेऊया. गाईज हे शनिदेवाचं मंदिर आहे. हे बघा बाहेरच शनिदेवाचं वाहन. चला आतमध्ये पण दर्शन घेऊया. आता जो आपण कालपासूनचं दर्शन केलेलं आहे ना जे देवाची त्याची पण स्टोरी तुम्हाला मी सगळी दाखवते बघा. आहे सगळा म्युझियम आहे. देव कैसा आयला कैसा आत्मलिंग घेऊन रावण चाललेला सगळं या नाही. सो मित्रांनो या व्हिडिओमध्ये जी तुम्हाला दिसत आहे ती आहे रावणाची आई आणि ती मातीच्या लिंगाची पूजा करत आहे. तर रावण त्याच्या आईला म्हणतो की तू काय मातीच्या लिंगाची पूजा करतेस, तुला मी कैलासातून कैलास डोंगरसुद्धा घेऊन येऊ शकतो. गुफा आहे ना काहीच एक नंबर बनवले बघा. हे बघा रावण कसा तपस्या करत आहे महादेवाची. प्रसन्न करासाठी महादेवाला रावण बघा ही तपस्या.
तर रावणाने आईला सांगितल्याप्रमाणे कैलास शिखर उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. बघा आपला देव रावणासमोर राहिले. रावण सगळा आत्मलिंग वगैरे मेंगतय. पार्वती देवीचा हावभाव बघत आहात. नारायण देव विष्णू देवाला सांगत आहेत की रावण महादेवांचं आत्मलिंग घेऊन श्रीलंकेला जात आहे. तो जर श्रीलंकेला गेला तर विनाश होईल. आपण काहीतरी करावे असं नारायण देव विष्णू देवाला सांगत आहे. हे बघा नारायण देव गणपती अप्पाला सगळं शेंगतय. तर गणपती अप्पा लहान मुलाचा अवतार घेऊन रावणासमोर जातात व रावण लहान मुलाला सांगत असतो की माझ्या पूजा करण्याची वेळ झालेली आहे. तू हे आत्मलिंग सांभाळून ठेव. मी येईपर्यंत खाली ठेवू नको. तर गणपती अप्पा म्हणतात हा आत्मलिंग तर खूप वजन आहे. मी 3 वेळा तुला आवाज देईल. तीन वेळा आवाजात तू आला नाही तर मी हा आत्मलिंग खाली ठेवून देईन आणि इकडून निघून जाईल. तर रावणाला सांगितल्याप्रमाणे गणपती अप्पाने 3ऱ्या आवाजात सुद्धा रावण आला नाही म्हणून आत्मलिंग गणपती अप्पाने वजन असल्यामुळे खाली ठेवून दिला. गणपती अप्पाने आत्मलिंग खाली ठेवल्यामुळे रावणाने रागात गणपती अप्पांच्या डोक्यात फटका मारला. तर खाली ठेवलेला आत्मलिंग रावण उचलण्याचा प्रयत्न करते पण तो त्याला काही उचलत नाहीये आणि तो ओढून ओढून त्याचा आकार कानासारखा झालेला आहे. त्यामुळे त्या गावाचं नाव गोकर्ण असं दिलेलं आहे. हे बघा मुर्डेश्वर, गुणवंतेश्वर, धारेश्वर, साजेश्वर आणि गोकर्ण. कशी वाटली तुम्हाला स्टोरी कमेंटमध्ये आपल्याला नक्की सांगा. आणि जर आपली व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला अजून बघू आपण आता बीचवाया बागरं वगैरे भेटताना आपण खाऊ. तुम्हाला दाखवते 1 रुपयाचं बागरा भेटते. सो गाईज आहे बघा बाहेरच आल्यावर सगळं हॉटेल असतील खावाचं बिवाचं वगैरे कपडं वगैरे शॉपिंग. हे गाड्या आले रा नाही बघा पार्किंग वगैरे जाम मोठे आहे बीचवरच. आपण आहे आता पाणीपुरी वगैरे भेलबिल बघू काही खावायला. भेल खाऊ अशी खा. भाई चेक कर आपला. अरे खा व्हिडिओ कपाला आली माझी. या गाईस नूडल्स खावायला, मंचुरियन खावायला, मंचुरियन चिल्ली. सो गाईज आहे बीचवच बघा या बांगडा कोलबी बघा इथं बुस्तान बघा इथं ताजा माल आवडे लवकर. अरे पार्सल होईल वापस. एक टेस्ट करूया ना. किती लांब आहे कैसा पीस भैया. आवरे लवकर घेतला कसं होतील माहिती आहे तुला. ताजा माल 150 170 120 80 या गाईस बांगडा गावाला काय करतात उभा करू घरांबरोबर बोल. कावाला कर्नाटकला बघा बोंबील काद्या बागरा करली पाहिजे काय खावाला या. ओनली 150. सो गाईज आता या बागरा खावाला कसना बागरा आहे बघा. सुरमई कोमर खावाला हे बघा ट्राय कर टेस्ट. गरम गाइस जब गरम है नंतर टेस्ट करो. ए भैया टोपी कितने का है. 250 का है ये 200 का है ये 150 ये 1000 रुपीज का. सो गाईज बघा आता यावी बाव आणल्यान बाव धरायला गेलतंय बघा बागरा ते आणल्यान ताजं जिवंत झालांशी कीर्तन बघा. बघा ना बाव भेटले ताजं ताजं.
ते पण आहे त्याचं नाव बघायला. नाही पण काय ते पण काय पण नाही काठी पादरी काठी इला, 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 इला. यावर Audio Jungle.